कोरडी हळद हा मराठी आगामी चित्रपटाचा शिर्डीत श्री साईबाबांच्या आशीर्वादाने भव्य शुभारंभ. डॉक्टर कनिष्का पाटील मुख्य भूमिकेत. सविस्तर वृत्तांत. मराठवाड्याच्या मातीतील भीषण वास्तव, पाण्याचा प्रश्न आणि सामाजिक संघर्षावर भाष्य करणारा कोरडी हळद हा नवा कोरा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देवराज मूव्हीजच्या बॅनरखाली निर्माण होत असलेल्या या भव्य दिव्य कलाकृतीचा शुभारंभ नुकताच शिर्डी येथे श्री साईबाबांच्या आशीर्वादाने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन चिनी चेतन यांनी केले असून त्यांच्या नावावर चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ अनुभवाची मोठीशी दोरी आहे. चिनी चेतन यांनी साऊथ फिल्म्स, कन्नड, तेलुगू, गुजराती, बंगाली तसेच मराठी आणि हिंदी अशा विविध भाषेतील अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शक आणि कथा निर्मितीची प्रगाढ पार्श्वभूमी समर्थपणे सांभाळली आहे. त्यांच्या याच दांडग्या अनुभवाचा आणि कलात्मक दृष्टीचा फायदा कोरडी हळद या चित्रपटाला मिळत असून त्यांनी अतिशय संवेदनशीलतेने या चित्रपटाचे कथानक गुंफले आहे. चित्रपट कोरडी हळद हा केवळ मनोरंजनासाठी नसून मराठवाड्याच्या दुष्काळाची दाहकता, हुंड्याची गरज आणि ग्रामीण भागातील जगण्याचे प्रश्न यांचे जिवंत चित्रण करणारा आहे. या चित्रपटात अभिनेता म्हणून विष्णू चौधरी, सचिन वाणी तर मुख्य नायिकेच्या भूमिकेत मुंबईची नवोदित अभिनेत्री डॉक्टर कनिष्का दत्तात्रय पाटील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणार आहेत. डॉक्टर कनिष्का पाटील यांनी या भूमिकेसाठी ग्रामीण भाषेचा अभ्यास आणि अभिनयाचे धडे गिरवत दाखवलेली निष्ठा पाहूनच दिग्दर्शक चिनी चेतन यांनी त्यांची निवड या मुख्य भूमिकेसाठी केली आहे. डॉक्टर कनिष्का यांना त्यांचे आई वडील, जे स्वतः नामवंत डॉक्टर आहेत, यांचा पूर्ण पाठिंबा असून या माध्यमातून त्या कलेच्या क्षेत्रात नाव उज्ज्वल करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. निर्माता सुखदेव मिश्रीलाल जयस्वार यांचा हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेसृष्टीचा नवा आवाज म्हणून गाजेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शिर्डीचे नगराध्यक्ष श्री अभय भैया शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ कलाकार सौ चित्राताई कुलकर्णी नाशिक, ज्येष्ठ कलाकार श्री प्रकाश भाऊ रणधीर सर जोंधळे सर, अभिनेता विष्णू चौधरी आणि सचिन वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मराठा पत्रकार परिषदेचे केंद्रीय संघटक आणि शौर्य रणरागिणी न्यूज चॅनलचे अहिल्यानगर उपसंपादक डॉक्टर श्री तानाजी लामखडे, मामा रवंदेकर आणि इतर अनेक कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. यावेळी बोलताना अभय भैया शेळके यांनी स्पष्ट केले की कोरडी हळदची सुरुवात साईबाबांच्या चरणी झाल्यामुळे हा चित्रपट नक्कीच जागतिक पातळीवर प्रसिद्ध होईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक श्री राम माळी यांनी केले. या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विष्णू चौधरी, प्रोडक्शनमध्ये सचिन घेवराई, तर लोकल प्रोडक्शन हेड म्हणून वाल्मिकराव गाडे पाटील, सुरेश जगताप आणि सचिन वाणी काम पाहत आहेत. सध्या ग्रामीण भागातील सत्य वास्तव मांडण्यासाठी स्थानिक कलाकारांना घेऊन कोरडी हळदचे चित्रीकरण जोमाने सुरू आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी तानाजी लामखडे, मामा रवंदेकर, अहिल्यानगर उपसंपादक.